कसला एवढा अभ्यास चाललाय बाबा? आदिनाथ, शुभ्रा आणि सुलेखा या तिघांच्या पत्रिकांचा एकत्रितपणे अभ्यास करतोय। या तिघांच्या पत्रिकेत एक विलक्षण योग आहे। या तीनही व्यक्तींच्या आयुष्यात उलथापालथ होण्याची शक्यता आहे। पूर्वी अशी ग्रहस्थिती आली होती जेव्हा आदिनाथचं सुलेखाशी लग्न ठरलं असताना शुभ्रा त्याच्या आयुष्यात आली। बाबा मला एक गोष्ट कळत नाहीये, आता या क्षणी या सुलेखाचा काय संबंध आहे? तेच शोधतोय मधु। लक्षात घे, सुलेखा बेपत्ता आहे, आदिनाथही बेपत्ता आहे। असं तर नसेल की आदिनाथ, शुभ्रा, सुलेखा, शुभ्रा, आदिनाथ, हॅलो। हाय प्रिया। बोल। हां, माझं एक काम होतं। आधीची एक डायरी आहे आणि त्यामध्ये वॉर्डन अँड कंपनीच्या एका ऑफिसरचा नंबर आहे जो मला हवा आहे। का? काय झालं? अगं, त्या वॉर्डन अँड कंपनीचं लेटर आलंय आणि आमचं प्रपोजल पास झालंय असं म्हणतात ते। व्हॉट? बट हाऊ इज इट पॉसिबल? अरे ती सीडी तर दॅट्स व्हॉट आय एम आस्किंग प्रिया। अगं, त्याची सीडी आधीकडे होती बरोबर, म्हणजे आधीला ती सीडी कुठे आहे हे आठवतही नव्हतं। ती सीडी त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि आमचं प्रपोजल पासही झालं। म्हणजे आधीकडे सीडी असताना दादाकडे नाही, विक्रांतकडे। व्हॉट? आय एम सॉरी, मी तुला सांगितलं नाही। सस्पेंड व्हायच्या आधी विक्रांतने सुलेखाच्या घरावर रेड टाकून ती सीडी जप्त केली होती। डोंट टेल मी। म्हणजे सुलेखा आधी सुलेखाला भेटत होता? समोर असलेल्या गोष्टी तरी हेच सांगतात आणि त्याचीच तर भीती वाटते। दादाच्या नाहीसं होण्याचा सुलेखाशी काही संबंध नसला म्हणजे मिळवलं। पण मग म्हणजे ती सीडी विक्रांतने सबमिट केली? राईट, पण का? विक्रांतने ही सीडी सबमिट केली आणि त्यांनी सीडी आमच्या नावाने सबमिट केली, याचा अर्थ ही सीडी आधीची आहे हे त्याला माहिती असलं पाहिजे। अदरवाईज आमच्या नावाने तो सीडी सबमिट करेलच का? पण स्वप्नील, विक्रांतने जे काही केलंय ते भल्यासाठीच ना? दुसरंही कारण असू शकतं प्रिया। ज्या अर्थी त्याला हे माहिती असलं पाहिजे की आधीची सीडी आहे, त्या अर्थी त्याला हेही माहिती असलं पाहिजे की आदी आणि सुलेखा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये। स्वप्नील, विक्रांतला सुलेखा हवी आहे, कारण त्याशिवाय अभिमान सुटू शकत नाही। म्हणून विक्रांतने दादाला
नाही नाही, हे बघ प्रिया, समोर असलेल्या गोष्टी तर हेच सांगतात. प्रिया, प्रिया, हॅलो हॅलो. विक्रांत भोसले हे नाव सुद्धा दादाला आवडत नाही. वस्तुस्थिती जाणून न घेता गैरसमजातून या दोघांमध्ये काही काय चाललंय साहेब? पत्ते आणि बुद्धिबळ दोन्ही एकत्र खेळतोय. एकटेच? बरं असतं, जिंकलो तरी आपण आणि हरलो तरी आपणच. आणि दोन्हींपैकी कुठल्या तरी एका खेळात आपण जिंकतोच, नाही का? आणि दोन्ही खेळ खेळल्याने आजचं आपलं नशीब कसं आहे हे कळतं. मग आजचं नशीब कसं आहे? का कोणास ठाऊक, पण दोन्ही बाजूनी खूप मार खात आहे. हॅलो, काय? अरे पण तुम्ही सगळे काय हरामखोर. काय झालं साहेब? काय झालंय? पोरगा पळाला. आजच आपण त्याला बोलतं करणार होतो आणि आजच तो पळाला. कसा? पोलिसांची धाड पडली म्हणे, सगळे पळाले, त्यात तो देखील पळाला. पोलीस? वजलवार. हो, पण तिथपर्यंत माहिती पोचली कशी? माहित नाही, पण मी बघतो. ठीक आहे. आता कुत्र्यासारखा हुंगत हुंगत येईल इथपर्यंत. त्याचं काय करायचं ते मी बघतो. पण एक लक्षात ठेव, पोलिसांच्या तावडीत असलेला एकही माणूस वाचता कामा नये. कळलं? चा. हॅलो, साहेब.
नाही साहेब. बस 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 बस. तो शास्त्राचा पोरगा पळून गेला म्हणजे काय रे? नाही पण पळून गेलाच कसा? चोर पोलिसांचा खेळ चालू आहे. म्हातारा झालायस तू परमेश्वर. मला पुन्हा पुन्हा संकटात खेचून आणण्याचा छंद जडलाय तुला. साहेब, पोलिसांची रेड पडली त्यात माझी काय चूक? तुझी नाही? मग काय माझी आहे? ते शास्त्राचं पोरग पोलिसांना मोबाईल वरून फोन करतं आणि ते तुझ्या, ही माझी चूक आहे? किती वेळ झाला पळून गेला? त्याला किती वेळ झाला? बराच वेळ झालाय. बराच वेळ झाला. मग बराच वेळ आपली माणसं काय माशा मारतायत? ते शास्त्र्याचं कार्ट घरी पोचलं आणि त्यानं तोंड उघडलं तर काय घडेल त्याची कल्पना आहे तुला? म्हणजे ते शास्त्राचं कार्ट घरी पोचलं आणि तो बोलला काही तर काय होईल तुला माहिती आहे? तसं काही होणार नाही. ते शास्त्राचं पोरग घरी पोचूच शकणार नाही. का? आदिनाथ शास्त्री वय वर्ष 24 किंवा 25. हुशार, तरुण, कोकुला बाळ नाही येते. पण साहेब, त्याचा स्मृतिभ्रंश झालाय. तो शास्त्रींच्या हातात सापडला तरी कुणी काय केलंय त्यांची नावच काय, चेहरा पण आठवणार नाही त्याला. साहेब, परमेश्वर, आपली बुद्धी ही वापरण्यासाठी नसून फक्त गहाण टाकण्यासाठी दिलेली देणगी असते देवानं, असं तुला नेहमी का वाटतं रे? म्हणजे साहेब, अरे त्याचा स्मृतिभ्रंश इथून पळून जाण्याआधी 2 दिवस झालेला आहे. इथून पळून गेल्यानंतर रस्त्यात नाही झालेला. आणि इथून पळून जायला पाहिजे एवढी अक्कल शाबूत आहे त्याच्यात. त्याही आठवणार नाही चेहरे वगैरे, ठीक आहे, पण 2 दिवस तू सतत त्याच्या समोर आहेस, तुझा चेहरा त्याला नाही आठवणार? म्हणजे साहेब, म्हणजे पोलिसात गेला तरी मरण, घरी गेला तरी मरण.
तो आता ढगात पोचला तरी चालेल, घरात पोचता कामा नये. का सतावतो हा चेहरा मला? भूतकाळातला आणखी कोणीतरी वर्तमानाच्या पटावर इतकी वर्ष आहे आणि याची पुसटची सुद्धा कल्पना मला असू नये. सुलेखा, आज एक चेहरा दिसलाय. न जाणू याच्यासारखी आणखी काही चेहरे वावरत असतील वर्तमानात, भूतकाळाचा संदर्भ घेऊन. प्रत्येक नवा चेहरा म्हणजे त्याची स्वतंत्र नवी कथा, नवा वेश, पण जुने उद्देश. सावध हो सुलेखा, ही नांदी आहे. पण आता प्रत्येक चेहऱ्याचा भूतकाळ खडायला वेळ नाहीये. संशय आला तर उखडून टाक मुळासकट, पण त्याआधी शोधायला हवं की हा चेहरा कुणाचा आहे.